आब्या पाहिजे हो तुला. मामी आवाजून चकलेत चालले तू कानवलं का करायचं. अगं तुमचीच वाट बघत बसले होते. म्हणलं तुम्ही आले की करायला घेऊ. एवढा उशीर का केला? आवाज सगळ्या आळीचं कानावर आजच करायचे वाटतं. जे ते दिसेल ती जबरदस्तीने घरातच वडून येते. तुझ्या तोंडाकडे बघून सकाळपासून काय खाल्लं नाही असं वाटत असेल म्हणून वडून वडून कानावलं खायला बोलवत असतात. तुला काय वाटलं कानावलं करायला वय? अजिबात नाही. मध्या तू काय इथं फक्त खायला आलायस का रं? अगं नाही आमच्या बी घरी केल्यात की पण अशा कावात खाल्ल्या नाही बघ. लय चव सुटल्या. सगळं गाम्याला म्हणलं तर खाईन मी एकटा. मामीच्या हाताला चवच तसली आहे. तू हो बाजूला झाल्यात ना चकल्या करून आम्हाला कानावलं करू दे. आणि तुझं काही काम नाही नाही तर मग जा की घरी जाऊन झोप जा. तू झोप जा. मी नाब्या करतो कानावलं. ये राब्या दाखवून देऊ येसनी. नको तूच दाखव मला अभ्यास आहे. रेशमे तुझी वय पूर्ण झाली असेल ना मला दे की वाईस. कुणाची? माझी माझी वय पाहिजे हो तुला. काय ते कॅसेट अडकल्या आणि तेच 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 बोलत्या. एकदा म्हणलाय ना तुझी एखादी चकली का म्हणजे तिच्या काट्यानं जी पुढे धरकल तुझी. तिची नाही सरकू दे पण तुझ्या जिभेला आवर घाल नाहीतर ही फिरकीच कोंबीन तोंडात. तेलाची कडेच होतीन बघ मग कसं तोंड पाहिजे. मग तीच कडे डोक्यात घाली ए तुझी. गप्पा पल्ले त्याला अक्कल नाही. तू तरी गपस की ग. बघ की तर हं? तू माझी अक्कल काढतेस वय ग. रेशमे का ठेसमे का फेशमे. हे आय आय उद्या बाजाराला किती वाजता जायचं? आयो आय अगं दादा काहीतरी विचारतोय. ऐकू येते मला. अगं मग बोल की त्याचं बरं. सांग की त्याला केव्हा जायचंय ते. जायचंय आवरल्यावर. तुझ्या पुढे आले ना ते काम कर. त्याला बी सांग माझ्यासोबत बोलायची काही गरज नाही. रेशमे पहिला कानावला मला खायला द्याचा नाहीतर तुझ्या कानाचाच कानावला बनवीन बघ. तुला काय भांडणं सोडून दुसरं काही येत नाही का रं? आव नुसतं बोलायच्या कामाचा येतो. तुम्ही ग बसा रेशमा वहिनी. वहिनी मस्करी. हा नको लय नाराज आहे. अगं हे तोच पोरगा आहे ना तू आजारी असताना तुला बघायला आलेला. हो अभिजित पवार. हा अबे अरे हीच तीच पोरगी आहे ना 4 पेंड्या भाजी घेतलेली. तीच. म्हणजे तुम्ही ओळखताय आमच्या केवडाला. होय की एकदा बाजारात आली होती. अहो 4 पेंड्या भाज्या घेतल्या तिने. लय मदत झाली बघा. आमची केवढा आहेच गुणाची. गावात कुणाला बी कसली बी मदत लागली ना तरी घरातनं नेऊन दिला अशी आहे बघा. हो चांगलं आहे की मग. ज्याच्याकडे आहे तेच देतं बघा. ज्याच्याकडे नाही ते कुठून देईन. खरे तुमची झाली का समधी खरेदी. वाईट झाली हा थोडी राहिली. आमची तर झाली बघा सगळी खरेदी. हिलाच कपडे घ्यायची होती ना म्हणून आलो होतो. तुमचं एक बरं आहे बघा. गावातच घर आहे म्हणल्यावर कधी बी यायचं. आम्हाला जरा डोंगरावर नाही यावं लागतं ना त्यामुळे राहिले थोडं. होईल की किस्ता टाइम लागतोय त्याला. बरं आता आलायच नाही इथपर्यंत तर घरी फराळाला चला. केवढ्या कधीपासून मागे लागल्या. आब्या आणि त्याच्या आईला आपण घरी फराळाला बोलूया म्हणून. अहो नाही नको. इथं बोललं तेच लय झालं. आमची गाडी जाईन. हवा मी इथंच राहतो. गाडी असतं तर माघारी पण याल. आब्या आला होता की खेवड्याला बरं नव्हतं आणि तेव्हा बघायला आलेला. कुणी आलं नाही पण तेव्हा आला बघा. लय गुणाचं पोरग आहे. नाही नको एस टी येईलच आता. येळ आहे अजून नाही म्हणजे इथं जाधव इथं राहतात तरी येऊया की बघ. पण तुला कसं माहित. ते तुम्हीच म्हणला की आता आब्या आला होता बघायला केवढाला आजारी होती तेव्हा. होय त्या दिवशी आब्यानं सांगितलं होतं. आय जाऊयात ते. चला की एवढा कसला विचार करताय. एवढ्या वेळात फराळ खाऊन झाला पण असता बघा. चला होय या. काकू तुमची जखम कशी आहे आता?
हाताची बरी आहे आता. केवढा तू नाही बाई फराळ बनवला. अहो मग काय, शंकरपाळ्या मीच केल्यात. खाऊन सांग कसे झाले. अभिजित, नाही नको मला नाही आवडत. अरे घे की, घरी असल्यावर पर खिशात भरून नेतोस हा. आणि आता नाही आवडत म्हणतोय. आवडतात त्याला. आधी आवडायच्या, आता नाहीत आवडत. शंकरपाळ्या. अभ्या, अरे घे की, असं काय करते? एवढं पोरगी म्हणते तर नाटकी नको करू. घे की. घे धर. कसे झाले? त्याला काय कळतंय चोईतलं? मला विचार की. भारी झाल्यात बघ. तुम्ही दोघीच असता होय इथं? वय केवढ्याचे पप्पा कामाला मुंबईला असतात. केवढ्याच्या शाळेमुळे काय आम्हाला त्यांच्यावर राहता येत नाही. यंदा पुण्यात तर आज मुण्यात अशी गत आहे. म्हणलं कुठं एवढा सगळा संसार घेऊन मागणं फिरायचं, त्यापेक्षा आम्ही इथंच राहतो. पण आता सवय झाली आहे बघा. आब्याचे पप्पा पण बाहेरच असतात ना? होय. बायकांचं सगळं आयुष्य गड्यावरच अवलंबून असते बघा. त्यांना आठवण येईल तेव्हा येईल, नाही तर आपणच त्यांच्या आठवणीत दिस काढत बसायचं. म्हणजे दिवाळीला पण येणार नाही वे? हा, अशा 4 दिवाळी गेल्या बिना ओवाळणीच्या. आता ही बी जाईल. बरी यावं का मी आता? अहो थांबा, फराचा डबा भरून देते तुम्हाला. थांबा, आलेच. काकू, अभिजित लय हुशार आहे. हा मॉनिटर झाल्यापासून तर सगळं वर्ग ऐकतो त्याचं. सगळ्या वर्गाचा लाडका आहे. तू बी लय हुशार आहेस. आब्या सांगत असतो घरी. आब्यानं तुझी वही बी आणली होती ना एकदा. काय रे आब्या? अभिजित, तू काहीच खाल्लं नाहीस? अगं नाही, भूक नाही मला. हा मग घरी गेलो तरी खा. अगं हो, खाईल की घरी गेल्यावर. मी देते त्याला. चला, सोडते तुम्हाला बाहेर. या. केवढा होईल सगळ्यांनी. अरे मध्ये, अरे इथं कशाला आलाय? कशाला म्हणजे? दिवाळीत फटांगड गेला, तुम्ही इकडे कोणीकडे आलाय? अरे आभ्याला कपडे घ्यायला आलो होतो. ती मधीच तुमच्या वर्गातली पोरगी आणि तिची आई भेटली. घरीच चला म्हणली फराळाला. आमच्या वर्गातली इकडं कोण? इकडे तर जाधव आहे. आबे तर केवढा बरं बोलत नाही. म्हणजे जीव तिकडे गेलेलं आबे, मला सांगता एकटा. अरे नाही माकडा, केवढा होती. वहिनी, कोण वहिनी? नाही ते माझा चुलत भाऊ संदीप, त्याची बायको हितलीच आहे ना, म्हणून म्हणलं वहिनी. पण संदीपची बायको तर भोकरवाडीची आहे ना? आता नाही म्हणजे ते तिची बहिणीच्या दिल्या. आता वहिनीची बहीण वहिनीच की. तसा प्रदीप दादा भाऊ म्हणल्यावर आबा बी भाऊ झाला का नाही? वय वय झालं की. तुला एवढी शेव्यात बरंच कळते रे नात्यातलं. म्हणजे काय, कुठलं बी नातं विचार बघ, असं लगेच सांगतो. वय विचारतो. आता निघता का? नाहीतर असणाऱ्या आणि होणाऱ्या पाहुण्यांचे नाव आत्ता सांगेन. काय रे मधुकरा? दादा तुलाच कळतं बघ माझ्या मनात. बरं ऐक की, आब्याला बी थांबवतो की आमच्या. येतो की शेवटच्या गाडीने. बरं ठीक आहे, जा बे. काय नको, ते काय सुधीने राहणार नाहीत. काहीतरी आगाऊपणा करतील. काय करतात? आणि केला तर केला आगाऊपणा. बारकीच आहेत की. ए जावर तुम्ही. पोरं पोरं म्हणूनच नको ते करतात. आणि आई बापाला कोणी सांगत बी नाही काय. अबे ठीक आहे. पैसे कशाला लागतात तेव्हा? तुझ्या बापानं नाही का टाकलं फटाक्याचं दुकान? होय मध्ये, पैसे नाही म्हणताय आणि फटाकडे कसं घेणार आहे? घ्यायचं कशाला, डापायचं. तरी मला वाटलंच होतं तुझ्या डोसक्यात का नाही असलंच काहीतरी असणार आहे म्हणून. आता तुमची डुसकी चालत नाही म्हणले मला चालवलं पाहिजे ना. तुला अभ्यास सोडून काय सुचना. हे इक्याचा मेंदू पडतोय बारीक. ह्या फावडीच्या डोसक्याला पाक गंध लागलाय तरी वापरत नाही.
तू घरी जा घरी, ह्याला आपल्या न्याहात नाही बरं का, जा घरी. मग काय बी कशाला बोलतेस? बर ऐक की माझ्या, अरे चोरी नको लागा. आणि दाद्याने पैसे दिलेतच की तसं बी. अरे दादी आहे तुला, आम्हाला कोण द्यायचं? तुला काय करायचं नाही, तू नुसतं येऊन उभा राहा. चल चला. अय इकडे राहू, चला इकडं. तिकडं नको, थांब. हो तिथे जाऊया. ऐका आब्यान किरण्या, तुम्ही दोघांनी मागचं पटांगड दाखवा असं म्हणायचं. तो माणूस माग वळला की मी निक्या पुढचं पटांगड गायब करतो. गावलो तर एकमेकाची ओळख नाही असं वागायचं. एक गावल पण बाकीचे सुटतील की, आणि जो गावल ना त्यानं कुत्र्यागत रडायचं. कुत्र कसं रडतं रे माझ्या? दाखव. तू नुसता रड, वाटतंयस कुत्र्यागत. आई घाल की माझ्या, मी तर गावलो ना तुझं मी नाव सांगतो का नाही बघ. सांग बघू कसं चड्डीतच फटांगड टाकतो का नाही बघ. ए माझ्या, मी जाऊ का आपल्या घरी? आब्या चला मी बी येतो. जावा जावा, स्टँडवर माश्या मारत बसा. आय घालवून संध्याकाळी 3 वाजता गाडी आहे. चला गे. मर्या नका मला भ्या वाटू लागले. त्या माणसानं आपल्याला मारलं तर, नाहीतर आपल्याला सोडलं नाही तर. भेत्र्या बोलायच्या कामात आहेस नुसतं. धरलंच तर आमासनी धरत्याल, तुला आणि किरण्याला देत्याल सोडून. तुमचा काय कोणाला फायदाच नाही. चला. बोला. ते रॉकेट दाखवा की. रॉकेट आणि ही काय येत मग ते मागच्या फळीवरची भिंगरी दाखवा. भिंगरी? ही काय पुढ्यातच आहे तुझ्या? सगळं पुढे काढून ठेवलं वाटते मी. ए नाही बाबा, फुलबाजी ठेवलीत की माग. हा मग ते दे की. महाग आहे ती, पैसे आहेत का? तुम्हाला काय वाटलं आमच्याकडे काही पैसे नाहीत होय? तुम्हाला काय आम्ही आपलीच पुरी वाटलो काय हो? अरे तुझ्या तोंडाकडे बघून नसेल वाटलं तेच नाही की तुझ्याकडे पैसा असतील फुलभाज्या घ्या. पण काका आपल्याकडे इथं पैसा, आपल्याला दाखवा. आता तू म्हणतोयस म्हणून हे बघ, एक 20ला पडतोय आणि जर 10चा घेतला तर 180ला पडतोय. 180? हो. एवढं कुठं महाग असतंय होय जावा. अरे मग एक घे की, स्वस्त आहे 20 रुपयाला. एक कोणाला परायचंय, घेतली तर 10 पाकिट घे. अरे पण 180ला आहे आणि 20 रुपये कमी आहे. नाही नको, मग आटम बॉम्ब दाखवा. ए बाबा, आता ती घ्यावं लागल, नाही तर परत हे असलंच आहे वय, पैसेच नाही ती एवढं महाग वय, ती जमायचं नाही. उगाच काढायला लावू नकोस मला. थांबा, पैसे आहेत माझ्याकडे, दाखीवर. हो का, हे पैसे आपले. ह्यो माझा भाऊ आहे. हा बरं, तुझं भाऊ आहे बे? दोस्तीची शपथ आहे आपल्याला. होय भावच आहे आपला. केविल आणि थोडं दिसतोयस तू. हे घ्या. याचा किस्ता आवाज येतो. आल्या का कानठ्याळी बसताना एवढा येतो आवाज? तुला काही तर वाजवून दाखवू का आता? दाखवा की. मोठा आवाज आला ना तरच घेणार. तुझ्या कानाखाली बॉम्बचा आवाज फाड दिशी काढीन. कुठं आलाय सर तुम्ही? घ्यायचं नाही काय नाही, ही दाखवा ती दाखवा, एवढं महाग. हा, अरे तुमच्या नादान 2 येणारे गिराईक बिना झाले, ती पळा तिथ ना. आता तुम्हाला फटांगडे ऐकायचं नाही तर आमचं काय, जातो दुसऱ्या दुकान. चला. पळा आहे घाला. ए शिवाय द्यायची काय गरज नाही. ए आय घाल्या मागे सर, मार काय आहे? अरे शिवाय देते आपल्याला. अरे देऊ दे की, शिवाय नका भोक पडते देऊ तुला. अरे बाप शिवाय सक्ती लाता बी घालते, तेव्हा कसा गप बसतो. आता असा बी बस. चला जातो. ए जातो कुठं? बंदूक ठेवू. हो बंदूक तुमची. जातो. चला. ए थांब थांब, पिशवीत काय रे? ए थांब 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 थांब.